तर चला सुरुवात करूया आपला जो चॅप्टर आहे रिअल नंबर त्याला. तर आपल्याला ही जी सिरीज आहे तर यामध्ये सर्व चॅप्टर जे आहेत 10वीचे 14 चॅप्टर तर ते पूर्णपणे लवकरात लवकर म्हणजे 1-1 2-2 लेक्चरमध्येच पूर्ण चॅप्टर त्या ठिकाणी कव्हर करायचं आहे. तर सगळे जे चॅप्टर होतील तुमचे चांगल्या पद्धतीनं तर ते बघूया. तर तुमचा जो फर्स्ट चॅप्टर आहे तो आहे रिअल नंबर. तर रिअल नंबरमध्ये 3 महत्त्वाचे टॉपिक आहे. पहिला आहे तुमचा तो असतो प्राईम फॅक्टरायझेशन. दुसरा जो चॅप्टर आहे म्हणजे दुसरा जो याच्यातला महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे SCF आणि LCM. आणि तिसरा जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की एखादा जर नंबर असेल तर त्याला आपण काय प्रूव्ह करतो, इरॅशनल प्रूव्ह करतो. तर हे 3 टॉपिकच तुमचे सर्वात महत्त्वाचे आहेत. या 3 टॉपिकवरच तुमचं पूर्ण जे फर्स्ट चॅप्टर आहे रिअल नंबर तर या 3 टॉपिकवर क्वेश्चन येतात. बोर्डाच्या पेपरमध्ये लक्षात ठेवायचं याच्यावरचे 3 क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन असतील तुम्हाला 6 मार्क्ससाठी. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असते, हे जे दोन्ही आहेत प्राईम नंबर आणि LCM SCF हे मिळून एक तर 1 मार्काचा एक क्वेश्चन असेल किंवा 2 मार्काचा एक क्वेश्चन असेल म्हणजे दोन्ही मिळून तुमचा 3 मार्काचा एक क्वेश्चन बनेल. आणि हा जो तुमचा प्रूव्ह इरॅशनॅलिटी आहे हा 3 मार्काचा फिक्स क्वेश्चन असतो 100% तुम्हाला. तर हे जर 3ही टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असेल तर याच्यावरून तुम्हाला जवळपास 6 मार्क्स तुम्ही फुकटमध्ये घेऊ शकता. कोणत्या चॅप्टरवर, आपला हा जो रिअल नंबर चॅप्टर आहे याच्यावर. तर बघा यामध्ये जो प्राईम फॅक्टरायझेशन आहे LCM SCF आहे आणि इरॅशनॅलिटी आपण एखाद्या नंबरला प्रूव्ह करतो तर हे आपण याच्यावरचे लेक्चर आता याच्यावर हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन सगळे आपण या ठिकाणी काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. तर चांगल्या पद्धतीने एक एक आपण समजून घेऊ. सर्वात अगोदर आहे तुमचं प्राईम फॅक्टरायझेशन. तर प्राईम फॅक्टरायझेशन काय असतं बघा. प्राईम फॅक्टरायझेशनमध्ये आपल्याला एखादा जर नंबर असेल तर त्याला प्राईम नंबरनं डिवाइड करत घ्यायचं. आता प्राईम फॅक्टरायझेशन आहे तर प्राईम नंबर माहिती असणं गरजेचं आहे. तर प्राईम नंबरची डेफिनेशन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे की द नंबर इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ. असा नंबर की जो एक आणि त्याच नंबरनं डिवाइड होत असतो त्याला आपण प्राईम फॅक्टरायझेशन म्हणतो. मग त्याची सिरीजमध्ये काय घेतो आपण, प्राईम नंबर कोणकोणते आहेत. पहिला प्राईम नंबर आहे तुमचा 2, नंतर आहे 3, नंतर आहे 5, नंतर आहे 7, त्याच्यानंतर 11 आणि 13 आणि 17. असे हे जे प्राईम नंबर आहेत तर कोणता जरी नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असेल तर या प्राईम नंबरनं तुम्हाला त्या नंबरला काय करावं लागेल, त्या ठिकाणी डिव्हाइड करावं लागेल. मग त्याच्यावरून आपल्याला त्याचे फॅक्टर भेटतील. मग बघा सर्वात अगोदर जर समजा आपण एक्झाम्पल म्हणून 144 हा नंबर घेतला, त्याचं जर प्राईम फॅक्टरायझेशन काढायचं असेल तर त्याला पहिले 2ने डिव्हाइड केल्यावर किती येईल, तो 17. 17ला 2ने डिव्हाइड केल्यावर किती येईल, 35. 35ला आता 3ने डिव्हाइड होईल का, नाही होणार. 5ने केलं तर किती येईल तुमचं 7 आणि 7ला 7ने डिव्हाइड केलं किती येईल रे 1. म्हणजे 140 याचे प्राईम फॅक्टरायझेशन किती पडले, 2 × 2 × 5 × 7. ध्यान ठेवायचं प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे प्राईम नंबरनं एखाद्याही नंबरला तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी डिव्हाइड करावं लागेल. जसं हा नंबर होता 144 त्याला सर्वात अगोदर ध्यान ठेवायचं 2ने डिव्हाइड करायचं, नाही झालं तर 3ने करायचं, नाही झालं तर 5ने करायचं, नाही झालं तर 7ने करायचं, नाही झालं तर 11ने करायचे. अशा नंबरनं तुम्हाला त्याला डिव्हाइड करत यावं लागेल. जर 2न शेवटपर्यंत डिव्हाइड होत असेल तर 2न शेवटपर्यंत करायचं, नाही झालं तर 3वर यायचं, 3ने नाही झालं तर 5वर यायचं, 5 नाही झालं तर कितीवर येसाल, 7वर येसाल. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. हे झालं तुमचं प्राईम फॅक्टरायझेशन. परत एखादा एक्झाम्पल बघू. जर समजा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला आहे या ठिकाणी 360 हा नंबर आहे. 2ने डिवाइड करू शकता तुम्ही, किती येईल रे 180. परत 2ने डिवाइड केलं किती येईल 90 येईल. परत 2ने डिवाइड केल्यावर किती येईल 45. आता 4 + 5 9, ॲडिशन केली 9 येते म्हणजे तो नंबर 3ने डिवाइड होतो. मग याला जर 3ने डिवाइड केलं किती येणार आहे 15. याला 3ने डिवाइड केलं किती येईल रे भाऊ 5. 5ला 5ने केलं किती येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे हे झाले प्राईम फॅक्टरायझेशन कशाचे 360चे. मग अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी प्राईम फॅक्टरायझेशन पाडावं लागतात. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एखादा जर क्वेश्चन दिलेला असेल तर त्याचे प्राईम फॅक्टरायझेशन तुम्हाला पाडावं लागतात. परत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखादा जर नंबर असेल आणि तोच प्राईम नंबर आहे तर त्याचे फॅक्टर पडणार नाही. ह्या 2 गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने हे जे प्राईम फॅक्टरायझेशन आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहे. दुसरा टॉपिक आहे तुमचा LCM आणि SCF. तर LCM आणि SCF, LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल आणि SCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर हे आपण यामध्ये आता बघणार आहे.